ध्रुवी, इथे हे जे कॅटलॉग बनवलंय, पहिलं तर तुला अ, हे पूर्ण नाव नाही टाकायचं आहे तसं. डसॉल्ट, रफाल, बाल्सा मॉडेल किट एवढं ठीक आहे. हे बाकीचं पुढचं इतर नको आहे. ते वेबसाईटमध्ये टाकलंय कारण की ते SEO साठी उपयोगी पडतं. पण या ठिकाणी उपयोगी काही पडणार नाही, त्यामुळे हे अँडच्या पुढचं काही नको आहे. दुसरं, याच्यामध्ये व्हिडिओज तुला इमेजेस ज्या आहेत त्या थोड्याशा स्क्वेअर, हे इमेजेस चांगला नाही टाकले, तू बरोबर नाही टाकले. त्याला तुला पहिलं तर 1:1 रेशोमध्ये क्रॉप करून घ्यावं लागतील सर्व इमेजेस. हे असं चौकोनी दिसली पाहिजे प्रॉपरली. ही इथे कशी चौकोनी दिसते, इथे हा व्हाईट लेआउट दिसतोय, असा ब्लँक दिसतोय, तो दिसायला नाही पाहिजे. तर पहिलं तुला प्रत्येकाच्या इमेज 1:1 रेशोमध्ये करून घ्यायच्या, किंवा वेबसाईटवरती होत असं वेबसाईटच्या जर इमेजेस कामी येत असेल तर त्या पण तू स्क्वेअर हे करून क्रॉप करून वापरू शकते. नंतर एक व्हिडिओ करायचा प्रयत्न करायचा. व्हिडिओसाठी तुला ह्या इमेजेसचा एक GIF किंवा तुझं एखादी वेबसाईट सर्च कर, ऑनलाईन आहे का, जी इमेज टाकून, या 3-4 इमेजेस टाकून एक आपल्याला हे देईल, एक MP3 MP4 काइंड ऑफ एक छोटा व्हिडिओ बनवून देईल, अशी ॲनिमेशन काइंड ऑफ. सो तो वाला इथे अपलोड करायचा व्हिडिओ ठिकाणी. आणि याच्यामध्ये वेबसाईटवरती एक फीचर्सचा एक पिक्चर आहे, की त्या किटचे फीचर्स काय 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 7-8 फीचर्स आहेत. तर ते फीचर्सचा एक पॅम्पलेट याच्यासोबत ॲड करायचा. फक्त कुठल्या पण इमेजवरती नाव नंबर नसायला पाहिजे आपल्या ब्रँडचा. दुसरं, इथे प्रोडक्ट नेम चेंज होणार, कॅटेगरी बरोबर आहे. ब्रँडसाठी चेक करून घे कशा प्रकारे ब्रँड बनवला जातो यांच्याकडे. त्यांच्या कस्टमर केअरशी बोलून घे, मेल फोन कर, ईमेल तर काही पण करून त्यांना विचारून घे की हा जो ब्रँडमध्ये लिस्टमध्ये आमचं नाव नाही आहे, तर ते टाकण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, काय तर काय द्यावं लागतं. मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्समध्ये तुला मॅन्युफॅक्चर नेम टाकायचं आहे, जे सांगितलं मी स्टार्टिंगचा मॉडर्न आस, ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट ॲड्रेस आहे वेबसाईटच्या कॉन्टॅक्ट तो वापरायचा आहे. नंतर सिंगल प्राइस रेंज ठीक आहे, हे टाकलेली. मिनिमम ऑर्डरमध्ये ठीक आहे. कंट्री ओरिजिन इंडिया असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये याला थोडंसं प्रॉपरली फॉर्मॅटिंग करायचं आहे. इथे कुठे बुलेट टाकू शकतो किंवा स्टार टाकू शकतो, तर ते एकदा तुला चेक करून त्याप्रमाणे प्रॉपर फॉर्मॅटिंग करायचं आहे. हे असंच फॉर्मॅटिंग नाही ठेवायचं आहे. फुल रिडेबल असलं पाहिजे ते, आणि प्रॉपरली हे असं काहीतरी गर्दी गोंधळ दिसलं नाही पाहिजे. अटॅच फाईल्समध्ये जर एखादा PDF आपण बनवून देऊ. तू जर इंडिया मार्टच्या साईटवरती बघितलं तर काही मी PDF बनवलेत. काही एखादा प्रोफाईल बघ ज्याचं 100% स्कोअर असेल, त्याला मी व्हिडिओ आणि PDF बनवले. तर PDF कशा पद्धतीचे बनवले ते चेक कर, आणि तशा प्रकारचं एक PDF बनवायचं प्रत्येकाचं. सो पहिलं डेटाबेस रेडी कर, इमेजेस, डिस्क्रिप्शन एका नोटपॅडमध्ये ॲड कर, आणि एक PDF शक्यतो कॉमन ठेवायचं आपल्याला. फक्त इथे नाव जे असतं, हे जे नाव असतं डसॉल्ट, रफाल, हे जे नाव असणार ते चेंज होत जातं मॉडेल. बाकी प्रोडक्टचं नाव हे सेमच राहणार आहे, बाल्सा मॉडेल किट. फक्त विमानाचं जसं नाव चेंज होतं तसं याचं नाव चेंज होणार, आणि मग त्याच्यानुसार इमेजेस त्याच्या चेंज होणार. बाकी हे ऑलमोस्ट हे जे डिस्क्रिप्शन आहे ऑलमोस्ट सेम असणार आहे. थोडंसं याला ऑप्टिमाइज कर, चांगलं कसं दिसेल, आणि बेसिक रीडेबल पाहिजे, इझी टू रीड पाहिजे. अशा प्रकारे करून याला अपलोड करायचं आहे तुला. आणि दुसरं म्हणजे बिझनेसमध्ये त्याचा जो प्रोफाईल आहे, त्याला जरासा हा जो स्टॅटिकचा मॉडेल याच्यावरती काम करायचं तुला. आणि एडिट बिझनेस प्रोफाईलमध्ये जाऊन तुला थोडासा तो बिझनेसचा लोगो जो त्यांनी दिला आहे तो चेंज करायचा आहे. लोगो प्रॉपरली चांगला, जो वेबसाईटचा लोगो आहे तो लोगो द्यायचा आहे. नंतर अजून काही इमेजेस असतील ज्या विजिबिलिटीसाठी उपयोगी असेल तर तुला डिसेंटवाल्या चांगल्या क्वालिटीच्या इमेजेस एकतर गुगल मॅपवरती मिळतील स्टॅटिकल मॉडर्न आर्टच्या नावाने, किंवा वेबसाईटवरती मिळतील. आणि तिथे पण नाही मिळालं तर मला कॉन्टॅक्ट करून तुला विचारायचं आहे. पण हे जे प्रोफाईल आहे फुल असं डिसेंट क्वालिटी दिसायला पाहिजे आणि प्रेझेंटेबल झालं पाहिजे.